महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सातत्याने काही मोठ्या घडामोडी होत आहेत। राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरीही अद्याप मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याची अधिकृत घोषणा झालेली नाही। त्यातच आता मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या संभाव्य तारखा समोर आलेल्या असतानाच राज्याच्या राजकारणात आणखी एक वादळाचा संकेत मिळत आहे। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। एकनाथ शिंदे आता दरेगावात गेल्याने राजकीय चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलंय। साताऱ्यातील गावात एकनाथ शिंदे विश्रामासाठी गेले असले तरीही तेथून परत आल्यानंतर ते मोठा आणि चांगला निर्णय घेतील असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केलंय। राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या महाबळेश्वर तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी दरेगावात मुक्कामी आहेत। 2 दिवस एकनाथ शिंदे दरेगावात राहणार आहे। शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत तिथे ते कार्यक्रमांच्या भेटीगाठी घेणार असल्याची माहिती आहे। राज्यभरामध्ये मंत्रिमंडळ त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद याची जोरदार चर्चा सुरू आहे। मात्र शिंदे दरेगावात गेल्यानं राजकीय चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलेलं आहे। 2 दिवसाच्या सुट्टीवरून एकनाथ शिंदे जेव्हा येतात तेव्हा मोठा आणि चांगला निर्णय जाहीर करतील असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे साहेब असे आहेत की जेव्हा जेव्हा राजकीय पेचप्रसंग येतात तेव्हा विचार करायचा असेल तर त्यांना गावाचं ठिकाण आवडतं, म्हणून ते एखादे 2 दिवस गावाकडे जातात, थोडं राजकारणापासून दूर, आणि त्यांच्या पद्धतीनं निर्णय घेण्याची त्यांची क्षमता त्यांना त्यांच्या दरेगावातून मिळते असं मला त्यांच्यासोबत वावरताना लक्षात आले, असं शिरसाट म्हणाले। पाहूयात। सीएम साहब ऐसी जो भी राजकीय पेच प्रसंग आता है या तो उनको लगता है कि अपने को सोचने के लिए वक्त चाहिए तो वो उनका गांव को प्रायोरिटी देते हैं। दरेगांव जाते हैं, वहाँ ना उनका मोबाइल लगता है ना कुछ लगता है। एक आराम से एक बड़ा निर्णय लेने का रहा तो हमेशा वो दरेगांव गए। शायद आज वो गए हैं, कल शाम तक कुछ तो निर्णय वो लेंगे जरूर। बड़ा निर्णय होने जा रहा है। बड़ा निर्णय तो लेंगे जरूर। ये पॉलिटिकल जो हलचल हो रही है, जो उथल पुथल हो रही है, क्या करना चाहिए नहीं करना चाहिए, उसके बारे में वो जरूर निर्णय लेंगे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे हे खरंच एखादा मोठा निर्णय घेणार का हे पाहणं येणाऱ्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा देशोन्नती। नमस्कार।